चलो चलो अभी कल बारिश आ रहा है ना, कल आ रहा है क्या? आत्ताच आम्ही हेलिकॉप्टर पाहिलं, माऊला फार मज्जा वाटली, लगेच गागायला लागला. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर कसं गागतो, काय पाहायला जायचं आपल्याला? हेलिकॉप्टर. तर मित्रांनो बघा, आता हेलिकॉप्टरचं तिकीट काढायचं. हेलिकॉप्टर आहे, तुम्हाला दाखवतो छान पैकी. आम्ही हेलिकॉप्टरच्या ठिकाणी आलोय, आमची सर्व फॅमिली पण आली बघा. हॅलो करा. तर आम्ही तिकीट आता विचारतोय किती रुपये तिकीट आहे. आम्हाला फॅमिलीसह बसायचं आहे आणि आनंद घ्यायचा आहे आज हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा. तुम्हाला हेलिकॉप्टर पण दाखवतो आज जे इथं उभं आहे हेलिपॅडवर. तर बघा हेलिकॉप्टर, बघा हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उभं आहे. हा बघा, झूम करून दाखवतो बघा. हा आता आम्ही इथं पाठीमागे चौकशी केली तर रायडिंगचे 25,000 रुपये घेतात. 25,000. अजून काय सांगितलं? 25,000. 25,000 फिक्स सांगितले. 6 जण बसणार आणि 10 मिनिटाची रायडिंग असणार आहे. 10 मिनिटाची. तर बघूया, काही कमी जास्त होत असेल तर बघूया. बसायचं हेलिकॉप्टर मध्ये मित्रांनो. हे बघा पाठीमागे हेलिकॉप्टर उभं आहे. तर त्याचे फक्त 6 जण 25,000 रुपये. 6 जणांचे 25,000 रुपये. 10 मिनिटाची राईड करायची आणि आनंद घ्यायचा, असं आहे तिकीट. बघा इथं पाठीमागे ते जे आजूबाजूला जे डोंगर आहे ना, पहाड आहे ते, तिथं वर बर्फ पडतोय आणि वर आता पण बर्फ पडलेला आहे. तर त्या बर्फातून पाणी येतं. हे जे पाठीमागं दगड धोंडे बघा, ते सफेद टाईपचे, इतके भारी भारी बघा ते. आणि इतके भारी ना की ते पाहायला पण खूप मस्त वाटते. एक फोटो पण काढून घेतो हिचा आता. हा बघा नजारा, तुम्हाला जवळून दाखवतोय. खूप भारी नजारा आहे. सफेद कलरचे दगड धोंडे बघा, किती गोल गोल टाईपचे, अंडाकृती आहे, आयताकृती आहे. पाहायला खूप भारी वाटतंय. आणि त्याच्यामधून ते डोंगराचं पाणी येते, पहाडावरून पाणी येते. आणि वर जर बघाल तर पूर्ण बर्फ आहे बघा. वरच्या टोकांना पूर्णतः बर्फ आहे. उंच उंच पहाड आहे आणि पहाडावर किती भारी भारी घर आहे. वर पहाडावर इकडच्या पहाडी लोकांना इकडे खूप सवय वर चढण्याची उतरण्याची. आपल्या माणसांना तेवढी सवय तर बिलकुलच नाही आहे. फायनली आम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसणार आहे. अजून 1 तास टायमिंग येते बोलले. पायलट जेवण करायला गेलेला आहे, तोपर्यंत आम्ही पण पेटपूजा करून येतो. लय भूक लागली राव आम्हाला पण. तू येणार आहे का हेलिकॉप्टर मध्ये? येऊ का? भीती नाही वाटत ना? मला भीती नाही वाटत, मी विमानामध्ये बसले का. नाही तर वरूनच उलट्या कर. माझी बायको म्हणते मला पण यायचंय. हे समोर जे दिसतंय इथं बुकिंग आहे. आणि हे बघा इकडे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उभं आहे. आम्ही चाललोय आता खायला. पाठीमागे शॉप आहे आणि इथं सर्वांना नाश्ता करायचा आहे. हेलिकॉप्टर मध्ये बसण्याच्या आत थोडंसं जेवण करून बसायचंय आणि मस्त वर ढगामध्ये उड्डाण घ्यायचंय. मस्त वरून नजारा पाहायचा आहे, त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही नक्की बघा बरं का व्हिडिओ. इथं बसले, कोणाला अंड्याचं कच्चं पक्क खायचंय, कोणाला आमलेट खायचं, कोणाला भुर्जी खायची, कोणाला बॉईल खायचे. लहान मुलांसाठी मॅगी बनवताय काका, कारण त्यांना मॅगी पाहिजे. मॅगी बनवतायत बघा. या पातेल्यामध्ये मॅगी टाकली, आता मसाला टाकला. कच्चा पक्का हाफ फ्राय. हे बघा हाफ फ्राय. अंड्याचा वास इतका भारी आलाय ना, कधी तयार होतं एकदाच असं झालंय. हे बघा इकडं माऊ मामा मामी बघा. आता ब्रेड त्याच्यामध्ये भाजून घेत आहे, तेलामध्ये फ्राय करताय. तयार झालंय मस्त पैकी कच्चं पक्क. इकडं मॅगी उकळली बघा. आता घ्या. माऊ मॅगी खातोय बघा इकडे. माऊ मॅगी कशी काय आहे? छान छान आहे ना?
छान छान. आता मनाली येथे आम्ही सर्वांनी नाश्ता केलाय. चांगला 5 स्टार 3 स्टार 7 स्टार हॉटेलपेक्षाही जी साध्या ठिकाणी मजा येते ना खायला, ती 5 स्टार मध्ये अजिबात मजा नसते मित्रांनो. आम्ही फायनली मी माझ्या बायकोला घेऊन बसणार आहे हेलिकॉप्टरमध्ये. तर तुम्हालाही वरून काय नजारा दिसतो दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर माझ्यासोबत आम्ही दोघं तर आहेच, पण माझ्यासोबत मामा मामी राहुल त्याची बायको असं आता त्या हेलिकॉप्टरमध्ये कोणीही बसा असं आहे त्यांचं म्हणणं. तर आता बघूया कोण कोण बसते आता हेलिकॉप्टरमध्ये. इथं जे जाणार आहे त्यांची नावं लिहून घेत आहेत हे बुकिंगवाले, आणि इथं प्रत्येकाचं नाव आणि त्यांचं वजन असं लिहिलं जात आहे. फायनली आम्ही 6 जण सिलेक्शन झालंय आमचं, की आमचं वजन करून तिथं नाव लिहून घेतलंय त्यांच्या डायरीवर. म्हणजे अपघाती जर काही झालं तर त्यामध्ये इन्शुरन्स पण असतो, त्यामुळं ते इतकं पेमेंट घेतात ते. आता मला असं होतंय की यार कधी आपण बसू आणि कधी आपण मस्तपैकी इथला एरिया बघायचा. इथले जे बर्फाळ डोंगर, इथली ती झाडी आणि इथली ती नदी, इतकी भारी नजारा म्हणजे वरून पाहायला मिळणार आहे ना मित्रांनो. माझ्याकडे 2 ड्रोन आहे घरी, मी स्वतः उडवतो, ते खूप उंच उडवतो. पण आता हेलिकॉप्टरमध्ये आपल्याला बसायचंय. ड्रोनमध्ये काय बसता येत नाही, वरून बघता येतं आपल्याला ड्रोनने. पण आता प्रत्यक्षात माझ्या जीवनात पहिल्यांदा बसतोय बरं का मी हेलिकॉप्टरमध्ये. तर नक्की बघा व्हिडिओ. तनू आणि वैदेही हेलिकॉप्टरमध्ये बसणार आहे. तर कसं वाटतंय? खूप छान वाटतं आम्हाला. म्हणजे कधी बसले नाही ना तुम्ही अगोदर? कधीच नाही, पहिल्यांदाच बसून राहिले आम्ही हेलिकॉप्टर मध्ये. आता आम्ही वर जाणार ढगात. ढगात वरून काय काय पाहायचं? वरतून छोटे छोटे बारीक माणसं पाहू खाली. मुंग्यांसारखे दिसतील नाही? हा तेच पाहिजे म्हणून वर चाललो आम्ही ढगात. तनू रडते कधी एकदाच हेलिकॉप्टर मध्ये बसायचं, पण तो पायलटच आहे ना. आता काय करावा? हेलिकॉप्टर मध्ये बसायचं ना. आता शीतल म्हणते का एक हेलिकॉप्टर जवळ आपण 2 जण फोटो काढूया. तर मी म्हटलं चल मग आपण फोटो काढूया हेलिकॉप्टर सोबत. तिला व्हॉट्सअपच्या डीपीला ठेवायचं आहे. म्हटलं चल ठीक आहे चल. तर आम्ही चाललोय फोटो काढायला. मित्रांनो बघा पाठीमागे हेलिकॉप्टर आहे आणि इथं आम्ही फोटो पण काढले आणि थोडासा व्हिडिओ पण काढतोय की त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय हेलिकॉप्टर. हे बघा पाठीमागे वैदेही राहुल तनू ते पण फोटो काढताय. थंडी पण खूप आहे बरं का मित्रांनो. थंडी स्वेटर घालायला लागलं होतं. हे बघा थंडी वाजते. आम्ही आता हेलिकॉप्टर मध्ये बसायचं. आता आम्हाला वरती गेला तुम्हाला सगळं म्हणाली हेलिकॉप्टरची राईड करणार आहे तर तुम्हाला पूर्ण हेलिकॉप्टर मधून कसं दिसतं पूर्ण मनाली सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो. त्याला व्हिडिओ पूर्ण बघा. चला हे बघा माऊची आजी आजोबा हे सुद्धा हेलिकॉप्टरच्या समोर उभे राहून फोटो काढताय बघा. मित्रांनो आता आम्ही या हेलिकॉप्टर मध्ये मस्तपैकी बसणार आहे आणि मस्तपैकी उंच ढगामध्ये राईड मारायची आम्हाला. तर तुम्ही नक्की बघा, वरून तुम्हाला सर्व व्ह्यू दाखवणार आहे मी. हे बघा हे लोक कधीची वाट बघताय की कधी येतो पायलट. खूप त्यांना अपेक्षा आहे की म्हणजे उत्सुकता अशी ताणून राहिली का मस्तपैकी हेलिकॉप्टर मध्ये बसून काय नजारा पाहायला मिळतोय आपल्याला. आता बघा उड्डाण, हेलिकॉप्टर कसं उड्डाण करतंय. आता बघा चालू झालंय बघा हेलिकॉप्टर. आता हेलिकॉप्टर मध्ये बसतोय आम्ही आता.
कसं वाटतं तनू? दाजा अप्पा मागे बघा. तनू डोकं खाली कर. दाजा अप्पा मागे बघा. काहीच नाही होत, काहीच नाही. हा मग. आले आले. किती भारी, किती भारी. आम्ही बसलो आता हेलिकॉप्टर मध्ये मनाली पाहायला आलो. आता आम्ही हेलिकॉप्टर मधून उतरणार आहे. चला. तिकीट संपलं. काहीच नाही. चला इकडे खेळ. काहीच नाही होणार. काय घरी जायचं. किती भारी वाटत. किती भारी वाटत व्हायचं. वरून तुम्हाला नजारा दाखवला हेलिकॉप्टरमध्ये बसलो आम्ही आणि व्हिडिओ शूटिंग केलं. कसा वाटला इथला मनालीचा हा परिसर, बर्फ, वरून जी छोटी छोटी घरं कशी दिसायची आणि पहाडावर किती छोटी छोटी घरं होती ना मित्रांनो. तर आता आम्ही सर्व आता आमच्या इनोवामध्ये सर्व आमची फॅमिली बसली. आता मला पण निघायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पाठीमागं इथं हेलिकॉप्टर होतं. आता ते पॅडवर उभं आहे आता. तर आता आम्ही निघतो इथून इनोवामध्ये आणि उद्या पुन्हा मनालीचे म्हणजे बर्फ वगैरे बघण्यासाठी स्पेशली जायचं आहे आम्हाला. स्केटिंग वगैरे बरंच काही करायचं आहे म्हणजे खेळायचं आहे आम्हाला. तर आता निघूया इनोवामध्ये. तर मित्रांनो आमची हेलिकॉप्टर राईड तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा आम्हाला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मधुकर कुटे चॅनलला आणि वैदेही जाधव या यूट्यूब चॅनलला, दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आमची ही टूर आमच्यासोबत तुम्हीही आनंद घेतला असेल तर हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. टाटा, बाय बाय.